महाराष्ट्राच्या चंद्रपूर ऐतिहासिक बहुल जिल्ह्यातील झाडीपेठेतील असं बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांनी मातीशी नाळ जुळवून ठेवली होती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात प्रदीर्घ लढा दिला आणि त्या प्रकल्पाला मोठ्या प्रगतीच्या दिशेने नेण्याकरता वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालत त्यांनी एक विचारधारा शेतकऱ्यांच्या विचारावर उभी केली होती। असं बहुआयामी व्यक्तिमत्व ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांचं परवाला दुःखद निधन झालं। यांनी जनमंचच्या माध्यमानं शोध सिंचन यात्रा जी काढली, ती यात्रा ती जनमंचच नव्हे तर महाराष्ट्रातील एक वेगळ्या दिशेला नेणारं आणि गोसीखुर्द प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून चाललेली ही वाटचाल खूप व्यापकदृष्ट्या ठरली असं म्हणावं लागेल। ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर हे गोसीखुर्द प्रकल्पाच्या जनआंदोलनाचे प्रचारक होते, नेते होते आणि संयोजक होते। त्याचबरोबर ब्रह्मपुरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ याचे ते सदस्य देखील राहिलेले होते आणि विशेष म्हणजे जनमंचचे सदस्य, चंद्रपूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देखील त्यांनी पदे भूषवलेली होती। असं व्यक्तिमत्व ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात वेगवेगळ्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या अनुषंगाने बरीच आंदोलनं केली। शोध सिंचन यात्रेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात त्यांनी ज्या सिंचन प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांच्या जीवनाचा उंचवणारं व्यक्तिमत्व असं निर्माण करण्याकरता, त्यांच्या जीवनात आनंद देण्याकरता, शेतकऱ्यांना सुखी समृद्ध करण्यासाठी जो त्यांनी लढा चालवलेला होता, तो अत्यंत मोलाचा लढा होता आणि जनमंचच्या माध्यमाने शोध सिंचन यात्रा ही प्रभावी ठरली। ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे दिशादर्शक काम आणि चालवलेली चळवळ, पुरोगामी विचाराची एक ओळख त्यांनी आपल्या जीवनात अंगीकृत केली होती। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे ते सदस्य होते, पदाधिकारी होते। त्याचबरोबर पुरोगामी विचारांच्या आणि सामाजिक जीवनातील अनेक राजकीय विविध पदावर ते आरूढ होते। काँग्रेसच्या या जिल्हा चंद्रपूरच्या कमिटीचे ते पदाधिकारी देखील राहिले, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या संघटनेचे देखील ते पदाधिकारी राहिले। पण त्याही पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, राजकारण त्यांनी अंगीकृत केलं नव्हतं। राजकारणाच्या पलीकडलं अविभाज्य असं विषय त्यांनी अंगीकृत केलेला होता, तो म्हणजे गोसीखुर्द प्रकल्पाचा विषय। शेतकऱ्यांच्या तळमळीच्या प्रश्नावर, जिथे पाण्याचा थेंब पोहोचू शकत नाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त भूमिकेकडे वळतो, अशा प्रकल्पाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलं। गेल्या 20 ते 25 वर्षापासून तो त्यांनी लढा उभारला। तो या महाराष्ट्रासाठी, विदर्भातील किंबहुना चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला दिशादर्शक ठरणारा असा विषय त्यांनी हाताळून लावलेला होता। त्याचबरोबर या अनेक विषयांसंदर्भात त्यांनी बैठका घेतल्या। महाराष्ट्राच्या विविध विभागाचं जे सिंचन विभाग आहे, त्या सिंचन विभागाच्या बैठका घेतल्या। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या। केंद्र शासनाच्या विविध या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी बैठका घेऊन तो प्रश्न निकाली काढण्याचा, मार्ग लावण्याचा त्यांनी अट्टास ठेवलेला होता। शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सामाजिक भान ठेवत चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं होतं। असं बहुआयामी नेतृत्व आज आपल्यातून हिरावलं आहे। ही दुःखद बाब आपल्या शेतकऱ्यांसाठीच नव्हे, सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर पुरोगामी संघटनेचं नेतृत्व हरवलं, जनमंचचा एक पदाधिकारी हरवला, त्याचबरोबर सामाजिक चळवळीतला एक कणखर आणि असं नेतृत्वक्षम असणारा व्यक्ती आज हरवला गेला आहे। ही आज सर्वच आपल्या विदर्भासाठी आणि सिंचन प्रकल्पासाठी खूप दुःखद बाब आहे। जनमंचच्या कमिटीच्या माध्यमाने प्राध्यापक शरद पाटील सर, त्याचबरोबर राजीव जगताप सर अध्यक्ष आणि प्रमोद पांडे सर्व चंबूसहित सिंचन जी यात्रा जी आहे, ती प्रभावी यात्रा जी आहे, ती शोध प्रकल्प जो आहे, सिंचन शोध प्रकल्प जो आहे, तो ब्रह्मपुरी तालुक्यातील नागबिडा गोसीखुर्द प्रकल्पाच्या अनेक विभागांना भेटी दिल्या। त्याचं संयोजक, त्याचं आयोजन, ज्या प्रकारचं एक शेतकऱ्यांच्या विषयाला धरून चालणारं आयोजन जे आहे, ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांनी पोटतिडकीनं केलं होतं आणि म्हणून शेतकऱ्यांची एक शोध सिंचन यात्रा एक वेगळ्या पद्धतीनं उंचावलेली होती आणि या प्रश्नांना घेऊन
जी चालवली चळवळ आहे, ती नेतृत्व चालवण्याची तकबग आहे, ती त्यांच्यात बघितलेली होती. आज त्यांच्याविषयी अनेक प्रकल्पाची जे रखडलेले प्रश्न आहे किंवा बाकीच्या अनेक विषयासंदर्भात लढाई आहे, शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भामध्ये त्याबाबत आपण उलगडा करतच आहोत, त्या विषयावर आपण बोलणारच आहोत. पण शेतकऱ्यांच्या विषयावरती अनेक घडामोडी चाललेल्या आहेत, त्या विषयावरती अनेक विविध प्रकल्पाच्या माध्यमातून जे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे होत आहेत, पण त्या प्रकल्पाच्या विषयावरती शेतकऱ्यांचे जे विषय आहे, मुळात राहिलेले जे विषय आहे, जिथं शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत अजून पाणी पोहोचलेलं नाही, ते पाणी पोहोचवण्याचं काम जे आहे त्या माध्यमानं चालवलेलं होतं आणि ते कुठंतरी थांबलं असेल, पण ते पुढे नेण्याचं काम ही समोरची पिढी करेल असा आशावाद या प्रसंगी इथे सांगावासा वाटतो. गोसेखुर्दचे प्रदूषण थांबवा या संदर्भातही त्यांनी विविध बैठका घेतलेल्या होत्या. नाग नदी, कणान नदी, त्याचबरोबर अनेक नद्यांच्या संदर्भात त्यांनी बैठका लावून धरलेल्या होत्या आणि प्रदूषणासंदर्भात प्रश्न त्यांनी शासनाकडे त्या पद्धतीने उचल केलेली होती आणि या विषयावरती प्रभावी असं विचार आणि वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडे तडीस धरून आणि त्या प्रकरणाविषयी उलगडा करण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयीन तयारीसुद्धा दर्शवलेली होती. असं व्यक्तिमत्व गोविंदराव भेंडारकर यांनी वेगळ्या अशा विषयांना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वेगळ्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी अवलंबित केलेला होता. राज्य सरकारने 25 ऑगस्ट 1992 रोजी गोसेखुर्द प्रकल्प व्यवस्थापन समिती व पर्यावरण समिती स्थापना केली होती. मुख्य अभियंता अध्यक्ष असून संचालक वन कृषी उपसंचालक, आरोग्य उपसंचालक, भूजल अधीक्षक, अभियंता, गोसेखुर्द प्रकल्प उपसा प्रकल्प, धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त समिती, शेतकरी प्रतिनिधी सदस्य या समितीत समाविष्ट होते. 2020 पर्यंत समितीच्या 18 बैठका झाल्यात. यानंतर एकही बैठक झालेली नाही. समिती अध्यक्षांकडे वारंवार विनंत्या करून देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही बाब गोसेखुर्द प्रकल्पाचे जे धरण आंदोलनाचे प्रमुख संयोजक ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांना झाली. यांनी सगळ्या या विषयावरती सगळ्या बैठका लावून धरल्यात आणि पर्यावरण समिती या समितीपुढे आपलं शेतकऱ्यासंदर्भात, प्रदूषणासंदर्भात गाऱ्हाणं मांडलं, बैठका घेतल्या, त्यांना विचारणा केली. हा प्रश्न जो आहे पोटतिडकीने लावून धरला. कारखान्याच्या संदर्भातील जी दूषित पाणी जे आहे, सांडपाणी आहे, नाग नदी आहे, कणान नदी आहे, गोसेखुर्द प्रकल्पातील अनेक नद्या ज्या समाविष्ट आहेत, त्या संदर्भात चाललेली उलाढाल जी आहे ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांनी लावून धरली आणि या प्रश्नाला दिशा देण्यासाठी समोर झाले आणि ही त्यांच्यासाठी या गोसेखुर्द प्रकल्पासाठी एक पर्वणीची बाब होती असं या प्रसंगी सांगावं असं वाटतं. विदर्भ सिंचन महामंडळाने 2006 ते 2013 या दरम्यान विदर्भातील सिंचन प्रश्नासंदर्भात सरळ खरेदीने 5 लाख रुपये हेक्टरप्रमाणे 16,633 हेक्टरसाठी शेतकऱ्यांना आणि सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना हा मोबदला मिळाला नाही. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी या मागण्यांकडे प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयातून दाद मागण्यात येईल असा इशाराही भेंडारकर यांनी दिलेला होता. कारखान्यातील दूषित पाणी व सांडपाणी नाग नदी व कणान नदीच्या माध्यमानं कारखान्यातील जे दूषित पाणी जे आहे गोसेखुर्द प्रकल्पाच्या धरणात मिसळल्याने त्या पाण्यासंदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्या प्रदूषण पर्यावरणामुळे पर्यावरणाच्या बिघडलेल्या अवस्थेकडे शासनाचं लक्ष केंद्रित करण्याकरता भंडारा, गोंदिया व इतर जिल्ह्याशी संलग्नित असणाऱ्या गोसेखुर्द धरणाच्या संदर्भातील पाण्याची जी भूमिका आहे, प्रश्न जो आहे तो त्यांनी रेटून धरला आणि अनेक पत्रकार परिषदा घेत हा प्रश्न पोटतिडकीने मांडला. गोसेखुर्द प्रकल्पाचे प्रमुख संयोजक राहिलेले ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर हे शेतकऱ्यांसाठी एक नेतृत्व सक्षम असं शेतकऱ्यांच्या पोटतिडकीवर बोलणारं व्यक्तिमत्व होते आणि त्या व्यक्तिमत्वाला आज आपण पडद्याआड झालो. ही दुःखदायक बाब सर्वांनाच आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबतच या
अनेक संघटना NGO आहेत आणि ज्या समितीवर ते राहिलेले आहेत ते जनमंच संघटना असो की त्याचबरोबर गोसेखुर्द प्रकल्पाचे धरण संयोजक असो की त्याचबरोबर जिल्हा परिषद उपाध्यक्ष कालावधीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्याशी अनेक शेतकरी संघटना आहेत त्या संलग्नित असलेल्या शेतकरी बांधव असो की त्याचबरोबर आपल्या विविध ग्रामस्तरावरील त्याचबरोबर शहरी स्तरावरील धरणाच्या संदर्भात जे प्रश्नाशी संलग्नित असणाऱ्या संघटना होत्या त्या संघटनेतल्या आणि लोकांना धरून त्यांनी नेतृत्व चालवलेलं होतं आणि ते नेतृत्व शासनाकडे दखलपात्र ठरावं याकडे न्यायालयीन याचिका दाखल करण्यासंदर्भातही त्यांनी लढा चालवलेला होता असे ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर एक व्यक्तिमत्व बहुआयामी कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीनं बोलणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्या हयात नाही ही आपल्यासाठी दुःखदायक बाब आहे। पुरोगामी विचाराचे ध्वजवाहक जनमंचचे संयोजक पदाधिकारी सदस्य गोसेखुर्द प्रकल्पाचे संयोजक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी पुरोगामी विचारांना दिशा देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीत। त्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला ज्यांनी ब्रह्मपुरी इथून सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठामध्ये आपलं विद्यार्थ्यांच्या आणि प्रश्नांच्या संदर्भातही आपले प्रश्न उपस्थित करून लढा चालवलेला होता असे ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांचं परवा दुःखद निधन झालं आणि या बहुआयामी व्यक्तिमत्वाला बिगुलच्या माध्यमाने विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली मी इथे देत आहे। तमाम शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लढा देणाऱ्या या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या तालुक्यात वास्तव्यात असणाऱ्या एका नेतृत्वाला आणि तिथल्या विविध विचारांना दिशा देणाऱ्या व्यक्तीला आपण हरवलो आहोत। ही आज आपल्यासाठी आणि किंबहुना शेतकऱ्यासाठी खेदजनक बाब आहे, दुःखजनक बाब आहे म्हणावी लागेल। हे नेतृत्व या विचारांची रेलचेल पुन्हा गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला पोटतिडकीने उभी करावी लागेल जेणेकरून त्यांचं स्वप्न जर खरं करायचं असेल तर गोसेखुर्द प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध शेतकऱ्यांचे प्रश्न रखडलेले आहेत। पाण्याचा थेंब ज्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही, अनेक प्रश्न जे आहे जसे तेच आहे त्या प्रश्नाला उचल करण्यासंदर्भात जनमनची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची जे प्रश्न आहे त्या संघटनाही त्यात समाविष्ट होतील। जनमंचने आजपर्यंत 25 सिंचन शोध यात्रा काढलेल्या आहे, त्यापैकीच पोटतिडकीनं ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांनी चालवलेली ही शोध यात्रा संयोजक म्हणून त्यांनी आयोजन केलं होतं। त्या बैठकीला सिंचन प्रकल्पातील विविध अधिकारी प्रामुख्याने उपस्थित झाले। ही एक जनमंचच्या सर्व ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांच्या नेतृत्वात चालवलेली शोध या सिंचन यात्रा वरिष्ठ जनमंच कमिटीची पदाधिकाऱ्यांच्या माध्यमानं तिथं रेटून धरलेली होती। ती पोटतिडकीनं काढलेली जी जनमंच शोध सिंचन यात्रा जी आहे हे इतिहासात एक वेगळ्या पद्धतीने नोंद असेल। या दृष्टीनं इथे मी नवी दिशा नवी आशा या शेतकऱ्यांच्या पल्लवित करण्याकरता आणि त्यांच्या विचारांना एक भावनिकतेचा नव्हे तर त्यांच्या चळवळीच्या एका ध्वजवाहक कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा विचार संदेश पुढेच जात राहील। शोध सिंचन यात्रा यापुढेही सुरू राहील। गोसेखुर्द प्रकल्पाचा लढा हा पुन्हा सुरूच राहणार। या माध्यमानं या विचारानं ॲडव्होकेट गोविंदराव भेंडारकर ध्वजवाहक पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आणि जनमंचचे पदाधिकारी त्याचबरोबर सिनेट सदस्य यांना बिगुलच्या माध्यमाने भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन।